सद्गुरु माता दीक्षा सविंद्र देव महाराज की जय। बघा आई आपल्या मुलाला शिकवण देते की बाबा असं कर तसं कर आमचं कर की तमचं कर. तर माझ्या जीवनात मी मुलाला माझे शिकवायचे ते मलाच मुलाने शिकवलं. का तर पहिला माझा मुलगा संगतमध्ये गेला, सेवादर झाला आणि मला काय म्हणायचं मम्मी चल की संगतला. नाही बाबा मी काय येत नाही, सातची माझी मालिका सुटती आहे. आणि तिला मालिकेत काय नाही म्हणायचं, चल तू एकदा जाऊन तर बघ, येऊन तर बघ. नाही माझी सातची तुझ्या जीव रंगला, ही मालिका मला बघायला होती. पूर्ण मी ती मालिका बघितल्या शेवट मी म्हणजे काहीच करणार आहे, किती पण काही पण असू दे, पण ती मालिका ॲडव्हर्टाईज लागल्यानंतरच मी काय करायचं ते करायचे, नाही तर ती मालिका सुटली नाही. परत आणि म्हणायचं अगं मग मी ते सगळे येते तू येत नाही. जे मला मालिका ती पण सातलाच लागायची, ती मालिका झाली ती लागायची, मग ती पण मालिका पूर्ण झाली. तर असं म्हणजे माझ्या जीवनात आले की आता माझं पोरगं मला सांगते की मग तू तिकडं जाऊ नको का तिकडं जाऊ नको, मला काय सुद्धा म्हणत नाही, कुठं तुला जायचं तिकडे जा. तर मला आता हे गुरुचे माझ्या म्हणजे पहिलं काय तुझ्याच जीव रंगला ही मालिका माझी होती, पण आता माझ्या सद्गुरूच माझा जीव रंगला. मोठ्या प्रेमाने बोला.
सद्गुरू सत्संगीचे प्रेमाने तीन लोक 9 खंड जीवलक्ष 84 योनी 96 कोळी सत्संग या 96 कोळीच्या मुळाशी हे ब्रह्मज्ञान आहे आणि निरंकारी विषयांचा विषयच मुळातलं ब्रह्मज्ञान. आताच गीत घेतलं की माझ्या श्वासात तू आणि निज, आता निज रूप मला ब्रह्मज्ञानानं दाखवलं. ते निज रूप आपण पाहिले. आता खरंच सत्संग गीत गाताना अगदी गोड वाटलं, पण त्याचा मतीचा अर्थ असा आहे की श्वास म्हणजे काय आहे हे आपण समजून घ्यायचा विषय. ज्या वेळेला या माऊलीच्या उदरातून जन्म झाला सत्संग, जन्म असाच झाला नाही सत्संग. त्या माऊलीच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस 9 घटका आणि 52 काळा एवढं आपण या माऊलीच्या उदरामध्ये राहिलो. आणि ती कशाच्या सहाय्याने राहिले तर त्या माऊलीच्या नाडी कमलाला आणि या मुलाच्या नाडी कमलाला बाळाला एक मध्ये नाळ जोडलेली असते आणि त्या नाळेद्वारे या मुलाची वाढ करून घेतली. आता एवढी वाढ करून घेतली, पण त्या उदरामध्ये असताना त्याचा जन्म झाला का, त्याला घेतला गेला का, आणि नुसती वाढ करून घेतली. आणि ती वाढ करून घेतल्याच्या नंतर जन्म झाला. आणि जन्म केव्हा झाला तर नाळ ज्या वेळेला तुटली त्यावेळेला जन्म झाला. आता तिकडली नाळ तुटली, पण आता नाळ दुसरी कुठली जोडली. ज्या वेळेला नाळ तुटली त्यावेळेला या परमात्म्याचा अंश जो जीवात्मा आहे तो या शरीराच्या नित्य मध्य भागाला जाऊन बसला. आणि मग काय झालं, या श्वासाची नाळ जोडली. काय केलं, या श्वासाची नाळ जोडली. आणि मग निरंतर काय झालंय, जीवन माझं सुरू झालं. आता जीव किती आहे, 1 म्हणजे किती आहे, जीव 1 नाही, 1 आहे ना. आता ते सगळ्यांचं पालन करतोय बघा. तो काय करतोय, सगळ्याचं पालन करतोय. मग आता माझं मी काय करतोय माहितीये का, की ब्रह्मज्ञान झालं, चाले ही शरीर कोणाची असते. आता ती जी सत्ता आहे ना ती नीट माझ्या ह्या शरीराच्या मध्य भागाला चालू आहे. मग पहिले बनते आहे तकदीर, फिर बनता है शरीर, ये सब कारागीर प्रभू की तू क्यों है दिल गे बाबा. ही गाडी चालवायला त्याने घेतल्या, या गाडीमध्ये तो बसलाय चालवायला. आता माझं काय काम आहे बाबा. आता हे सगळा संसारच तुझा आहे, कुणाचा आहे, देवाचा आहे. आता देवाचा समजावून संसार जर केला तर आपल्याला दुःख आहे का हो, आणि माझं म्हणून जर समजून केला तर मात्र दुःख आहे. आता सुख आणि दुःख तर काय, तर ते महात्मा सांगताना म्हणतात की छोड़ो मैं किसे प्रभु दोनों ही तुम्हारे. सुख में तेरा शुक्र करो, दुख में फरियाद करो, जिस हाल में भी तू रखे मुझे बस मैं तुझे याद करू. कोणाला याद करायचं आहे, तर ह्या तुडुंब भरलेल्या कणाकणामध्ये जो तुडुंब भरलेला आहे प्रत्येकाच्या मुळाशी आहे, त्या मुळाचं ध्यान करायचं आहे. त्याचं ध्यान केलं की आपण मुक्त होणार आहे. आणि त्या मुक्तीचं हे प्रयोजनच हे आहे. आणि ते प्रयोजन करूया आणि आपल्या देवाचं कल्याण करूया. सत्संगाची प्रेमाने प्रेमाने बोला. कुंभार घडवितो घडा, त्या घड्याला जातो कडा. कुंभार घडवितो घडा, त्या घड्याला जातो कडा. जीव पाण्याचा बुडबुडा रे, जीव पाण्याचा बुडबुडा रे.
प्रेमाने बोलूया. दरबारामध्ये बसून गुरुचा गुणानुवाद करायला मिळतो. संत जनानो बघा किती बरी लोकसंख्यातून तुम्हाला मला बाजूला काढून या ठिकाणी आणून बसवलं. संत जनानो किती भाग्यवंत आहे आपण. संत जनानो या गुरुला काय साधं समजू नका बरं का. संत जनानो त्याने अनुभव घेतला त्याला माहीत आहे आणि ज्यांनी अनुभव नाही घेतला त्याने सुद्धा अनुभव घ्यावा. संत जनानो अनुभव घेतल्यानंतर संत जनानो कळेल. बघा संत जनानो जीवनामध्ये सद्गुरू आल्यानंतर जीवनाला संत जनानो भक्तीला सुरुवात होते. भक्तीला सुरुवात होते. संत जनानो बघा ज्ञान घेण्याच्या अगोदर कधी काय संत जनानो आपली अवस्था होती आणि ज्ञान घेतल्यानंतर कशी झाली ते संत जनानो ज्याला अनुभव भेटला त्यांना माहीत आहे. संत जनानो बघा भरपूर दूरदूरवरून महात्मा महापुरुष माता बहिणी आले यांच्या संत जनानो घेऊया आणि या जीवनाचे कल्याण करूया. संत जनानो मोठ्या प्रेमाने बोलूया. बघा सापडल्याचे नियोजन केल्याप्रमाणे पूजेची दुसऱ्याची सेवा नंतर सापडल्याची बघा योगाचे दर्जे विचारायची सेवा घेतली. प्रेमाने बोला. सेवा घेते नंतर आरती देते गीताची सेवा घेते प्रेमाने बोला.
सत्संगती प्रेमाने बोला. बघा सत्संगती रात्री गेले, दिवस गेले, दिवसामागून आयुष्य गेले, जन्माला काय केले. बघा रात्री मागून दिवसा मागून रात्र आयुष्य असं जातं की मग आपल्या धर्माची सार्थक कधी करणार. मग याच धर्माच्या सार्थकीचे वर्णन करताना बाबाजी म्हणतात की दूरला येऊन सर आपले जीवन सफल बनवितो, हृदय म्हणे भवसागरातून नौका पार लावितो. सत्संगती प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. सामोरी पाहता दृष्टी पडे, सामोरी पाहता दृष्टी पडे, हा देव माझा सोयी करे.
श्रीमंतांच्या प्रेमाने मोठ्याने बोलूया. बऱ्याच दिवसानंतर ते दिवस आहेत त्याच्या अमृतांचं श्रवण करूया. प्रेमाने मोठ्याने बोलूया. गीताची सेवा सासंगी प्रेमाने बोला. जेणेकरून भक्ताचा उद्धार करण्यापाठीमागे साधन जो प्रयत्न असतो सत्संग सेवा नामस्मरण करून आपल्या जीवनात उद्धार करूया. आशीर्वाद प्रेमाने बोला. आपली गीताची सेवा सासंगी मंगलाचरण प्रेमाने बोला. नाचे गाए खुशियाँ मनाए, नाचे गाए खुशियाँ मनाए, रुत मिलन की आई रे, आया मेरा माही रे, आया मेरा माही रे, मेरा माही 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 ओ मेरा माही माही माही, मेरा माही 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 ओ मेरा माही माही माही. नाचे गाए खुशियाँ मनाए, नाचे गाए खुशियाँ मनाए, मिलन की आई रे, आया मेरा माही रे, आया मेरा माही रे, ओ मेरा माही 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 ओ मेरा माही माही माही, मेरा माही 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 ओ मेरा माही माही माही. सुंदर मुखड़ा जब से देखा, बदल गई किस्मत की रेखा, बदल गई किस्मत की रेखा, बदल गई किस्मत की रेखा. तुमको जगत में पाया जो हमने, तुमको जगत में पाया जो हमने, पाई रात पाई रे, आया मेरा माही रे, आया मेरा माही रे, मेरा माही 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 मेरा माही माही माही, मेरा माही 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 मेरा माही माही माही. नाचे गाए खुशियाँ मनाए, नाचे गाए खुशियाँ मनाए, मिलन की आई रे, आया मेरा माही रे, आया मेरा माही रे, मेरा माही 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 मेरा माही माही माही, मेरा माही 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 मेरा माही माही माही, मेरा माही 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 मेरा माही माही माही, मेरा माही 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 मेरा माही माही माही. सासंगी प्रेमाने बोला.
करून वेळावर शब्द गेला तर त्या शब्दाला माफ करा. तुमचंच लहानसं लेकरं आहे. बघा ह्या गुरुचरणावर आल्यामुळं किती ह्या माणसात बळ आले. गुरु करून घेतल्यामुळं आधी ह्या गुरुच्या चरणावर आलं म्हणतो त्यावेळेस काय होतं का? एवढं महान संतांचं दर्शन हे नव्हतं, एवढ्या महान संतांची ओळख ही नव्हती. अशी मासी कृपा ह्या गुरुची आहे. आईनाथ तांदळातला हिरा तुम्हा आम्हाला उचललाय आणि ह्या गुरुच्या दरबारात आणून ह्याच्यावर म्हणजे आजूबाजूला कितीतरी लोक आहेत, त्याला प्रत्येकाला यायची संधी तर नाही. तुम्ही आम्ही कुठल्या तर जन्मापर्यंत भाग्य केले आहे. ह्या भाग्याचं फल आपल्याला मिळत आहे आणि म्हणून ह्या गुरुच्या चरणावर 2 तास तरी ह्या गुरुनं आणून ठेवलं आहे. ह्या गुरुच्या चरणावर येण्याचं कारण म्हणजे कुठल्या तरी जन्माचं पुण्य आहे आणि अशी माशी कृपा आपल्यावर झाली आहे आणि म्हणून ह्या गुरुच्या चरणावर आलेला आहे. बघा ज्यावेळेस आपल्याला ब्रह्मज्ञान दिलं त्यावेळेस हा शरीराचा करार होता. ह्या शरीराचा करार झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान आपण घेतलेलं नाही. कारण ह्या शरीराचा करार घेतला आहे, ह्या गुरुचा भाव पण असा घेतला आहे, ह्या गुरुवर विश्वास तेवढा ठेवला आहे आणि मग ते आपण ब्रह्मज्ञान घेतलं आहे. ब्रह्मज्ञान मिळणं ही साधी सोपी गोष्ट नाही आणि घेणं ही साधी सोपी गोष्ट नाही. तुम्हाला आम्हाला हे ब्रह्मज्ञान मिळालं ही साधी सोपी गोष्ट नाही. काय तो लोकांनी प्राण गमवला आहे. आपल्याला सहजासहजी हे आपला भाव शुद्ध असल्यामुळे ब्रह्मज्ञान घेतलं आहे. आपणाला बघा हे गुरुची ओळख झालेली आहे आणि हे ब्रह्मज्ञान घेताना हे गुरुनं जे ब्रह्मज्ञान दिले आहे तेव्हा ह्या शरीराचा करार करून घेतलेला आहे. तुम्ही जर ह्या कराराचं पालनच आम्हीही म्हणा, तुम्हीही म्हणा, दाशी सुद्धा म्हणा, हे गुरुचं जर पालन करत नसेल तर त्या ब्रह्मज्ञानाचा उपयोग काय होणार? ब्रह्मज्ञानाचा उपयोग असा आहे की तन ही तुझंच आहे, मन ही तुझंच आहे आणि धन ही तुलाच दिलंय, सगळंच तुझ्या चरणी वाहिले. तुम्ही एवढं जरी म्हणला तर गुरु तुमच्या हाकेला राहणार, 100% गुरु राहणार. दाशी एवढं सांगते. गुरुचा अनुभव फार मोठा. कसली गोष्ट मागव फक्त मला सांगा, जगाच्या बाजारात काय पाहिजे ते काय मिळतं? काय पाहिजे ते मिळतं. सोनं नाणं पैसा देव कुठे मिळत नाही. देव जरी तुम्हाला बनायचा असेल, असला महान गुरु जरी तुम्हाला करून घ्यायचा असेल तर ह्या माझ्या गुरुच्या चरणावरच यावं लागतं. ते विशुद्ध आणि सात्विक आणि स्वच्छ भावनेनं. काय लोकांचा गैर आहे हो, ह्या निरंकारमध्ये आल्यानंतर आमचे कामच होत नाही. ह्या निरंकारमध्ये असं बाबा लगेच फळ भेटणार नाही. जेवढं तुम्हाला गुरुकडनं जरी फुलं वेचायचे, फुलं घ्यायचे, तुमच्या चोळीत घालायचे तर तुमचा सुद्धा भाव्याबरोबर गुरु सुद्धा तुमची परीक्षा करणार. तुमच्यामध्ये काय सत्य आहे, तुमच्यामध्ये काय तथ्य आहे का, तुमची भावना शुद्ध आहे का? गुरुसाठी हे प्राण सुद्धा द्यायला तुम्ही तयार व्हाल तरच हा गुरु तुम्हाला फरकत नाही. गुरु हा अशी कृपा आहे म्हणूनच आपल्या जीवनात आले. गुरु द्यायलाच बसलाय पण आपला भाव शुद्ध पाहिजे. जीवनातून म्हणले बघा, गुरु करावा बळकट आणि मगच ते घ्यावं. तुम्ही जर भावनेनं शुद्ध सात्विक भावनेनं जर गुरु केला तर तुम्हाला आम्हाला मनकड घालता येतं, हक्कानं मनकड घालायचं. जगामध्ये कुणीही कोणाचं मनकड घातलं तर ते उपकार आहे. तुम्हा आम्हाला जरी कुणीही साथ केली, जरी समजा पाठीच्या भावानं करू दे, बहिणीने करू दे, आईने करू दे, आईचं उपकार एवढं वाटत नाही, पण ह्या दुसऱ्याने जरी आपल्याला जर काय केलं तर ते उपकार आहे. पण माझा गुरुने जर तुम्हाला दिलं तर ते उपकार नाही. फक्त तुमचा भाव शुद्ध पाहिजे आणि तुमचा जर भाव शुद्ध असेल तर देव भेटणार आहे. बघा असंच एक लक्ष्मी आणि नारायण वैकुंठावर गेले होते. त्यावेळेस लक्ष्मी मातेला वाटत होतं की मलाच लय मानतात, मलाच लय लोक म्हणतात, माझ्या पैशालाच लोक म्हणतात. लक्ष्मी सतत त्या विष्णू नारायणला म्हणायची तुम्हाला काय मानत नाही आणि मला लोक भरपूर मानतात. जगात किंमत ही पैशाला आहे असे लक्ष्मीचा अहंकार होता. सारखी सतत लक्ष्मी म्हणायची पूजा केली तर माझीच होत्या, पूजा केली तर माझ्याच पैशाची होत्या, किंमत आहे माझ्यामुळं तुम्हाला, असं सारखं लक्ष्मीच्या मनातला अहंकार होता. लक्ष्मी सतत म्हणायची माझ्यामुळं तुम्हाला शोभा आहे, माझ्यामुळं तुम्हाला किंमत आहे, कुठेही मलाच पुजत्या.
कुठेही माझी सेवा म्हणजे भरपूर करतात आणि मलाच पैशालाच किंमत आहे आणि मलाच किंमत आहे आणि तुम्हाला काही किंमत नाही. ज्यावेळेस शंकराला भगवान विष्णूला सुद्धा हे ऐकून जीवाला दस्तर घालून त्याने सांगितलं लक्ष्मीला जाऊया आता पृथ्वी तलावाला आणि बघूया किती पैशाला किंमत आहे. जेव्हा लक्ष्मी आणि नारायण त्या ह्याच्यावर आले आणि पृथ्वी तलावाला म्हणाले एक प्रेत चालू होतं गावामध्ये. प्रेत जात असताना लक्ष्मीने सांगितलं बघा म्हणजे माझ्याच पैशाला मानतो मी तुम्हाला काय मानत. त्या प्रेताच्या पुढे लक्ष्मीने असा अखंड पैशाचा ढीग टाकला आणि लोक काय केले तुम्ही लोक नुसतं पैशाला पडतो पैसा ही श्रेष्ठ आहे असं लक्ष्मी का लक्ष्मी तरी त्या भगवान विष्णूला म्हणते माझ्याच पैशाला मोल आहे आणि माझ्या पैशालाच मोल आहे मलाच पुस्तक पैशाशिवाय जगात किंमत नाही. पैसा जवळ असला तर तुम्हाला दादाजी म्हणतात. पैसा जवळ असत तुम्हाला पूर्णपणे नाव सुद्धा सरळ घेत नाही आणि माझ्या पैशाला किंमत आहे आणि सगळेच पैसे गोळा करून देताना अफाट पैसा पडला आणखी 4 खांदं दिलेली लोक सुद्धा पैसे म्हणजे तिथंच ठेवले प्रेत. ज्यावेळेस प्रेत तिथंच ठेवले सांगायचा भाऊ एवढा मग लक्ष्मी नारायणला म्हणत होती विष्णूला की बाबा पैसे मला किती अनमोल आहे बघ पैशासाठी लोक तुटून पडतात. त्यांनी सांगितलं लक्ष्मी मातेला जेव्हा पैशासाठी तुझ्या पैशाला लोक पळतात तर एक झोपले एकामध्ये काय मी नाही मी आहे म्हणून पैशाला लोक पळतात. जर मीच ह्या हृदयात नसलं असतं तर पैशाला काही लोक दिले नसते. मग आता किंमत कोणाला किंमत ही देवाला आहे. जेव्हा देव ही सासूसास आत बाहेर चालवतात तुमचा जर सासूसास निघून गेला पैशाच्या जरी ढिगात ठेवला तर आपण पैसा गोळा करू शकत. त्यावेळेस लक्ष्मीला कळलं की बाबा खरोखर भगवान विष्णू आहे बरोबर सांगायचा भाव एवढा पैशाने देव भेटत नाही. देव ही भाव शुद्ध केल्याशिवाय देव भेटत नाही. असं गुरुच्या चरणावर झाला गुरुवर जरी भाव ठेवला मी कसलंही ना मुखात येणारी गोष्ट ना कधी स्वप्नात दिसणारी गोष्ट ना कधी मिळणारी गोष्ट सुद्धा मी गुरु देतोय. फक्त तुमचा भाव पाहिजे. भाव जरी शुद्ध असेल तर गुरु ते तुमचं काम करणार आहे. त्याला बोलायची सुद्धा गरज नाही. फक्त शुद्ध भावनाने राहायचं आणि सारखं नामस्मरण करायचं. कर ही तुझं मन हे तुझं मी सगळंच तुझ्या चरणी अर्पण केले असं जर तुम्ही सतत म्हणा तर तुम्हाला गुरु झाल्याशिवाय नाही. सांगायचा भाव एवढा ज्यावेळेस मुलगा आर्मी म्हणून आला सुट्टीवर तिसऱ्या दिवशी मुलालाही पहिल्यांदा सुट्टीवर आल्यावर काय माहीत नव्हतं. मुलालाही त्यांच्या अक्षराने फोन केला म्हणजे तू जातानाही तुला कुठेही तिकीट भेटलेलं नाही. तू 3-4 दिवस असा उभारून प्रवास केलाय तुला येतानाही तिकीटची काळजी नाही का आणि तू अजून पण कसा झोपला मुलग्याला माहीत नव्हतं. मुलगा मला माहीत नाही आणि आता तुझं तिकीट बुकिंग होत नाही. मुलगा 8-10 दिवस गरगरा घालत होता आणि म्हणायचं माझं तिकीटच होत नाही माझं तिकीटच होत नाही. त्याला सांगितलेलं फक्त ह्या गुरुचरणावर भाव ठेव. माझा गुरु आहे येताना तुझे अब्दा केलाय जाताना तुझा अब्दा करणार नाही असं माझं त्याला सारखं वारंवार सांगत होते. आणि ज्यावेळेस सलगरला जाऊन तिकिटाबद्दल मी पावती तिकीट त्यांनी केल्याची तिकीट बुकिंग झालं आणि आम्ही केल्याची तिकीट बुकिंग झालं. जवळजवळ म्हणून तर त्याला एसीचं तिकीट मिळालं आणि आरामशीर तुला का गुरु करत नाही. गुरुवर भाव पाहिजे. ज्यावेळेस मुलगा माझा लढाई करत होता त्यावेळेस मला वाटायचं आता तर ही लढाई आहे आणि काय करायचं. ज्यावेळेस मुलगा सुट्टीवर आला आणि मला सांगितला ज्यावेळेस मी लढाई करत होतो स्वतः बाहेर केली मला भीती तर कशाची सुरुवातीला मला भीती वाटत होती. ह्या बंद खोलीत मी आहे आजूबाजूला एवढा आवाज येतोय आता मी तर ह्यातून काही मांडायला जात नाही. पण माझा गुरुचे अवकाश होता काही जे आहे ते तुझ्या कृपेने आहे काय जे होते ते तुझ्या पुण्याने होते. जगामध्ये अशी कुणाशी नाळ माझी नाही फक्त तुझ्याशी मी नाळ जोडलेली आहे. काय जे लोक मला भीती घालायची ते लढाई चांगली म्हणून पण मी गुरुवर भाव ठेवता आणि गुरुचं सतत नामस्मरण मी करत होते. ज्यावेळेस मुलगा त्याच्यावर जवळ वेळ आली फायरिंग करायची तेव्हा मुलगा म्हणला माझ्या उजव्या हातात एवढं बळ असायचं गोळी बार करायला की जणू काय ती ताकद कशाची होती. आणि ज्यावेळेस आदल्या दिवशी माझ्या छातीत धडधड भरायची आणि त्याला सांगितलं मी एक तोही निरंकार नाही कशाला नाही हे नामस्मरण कर तुला कशाची सुद्धा कमतरता पडणार नाही. ह्या सद्गुरू महान संतांनी तुला आशीर्वाद दिला आहे. आणि मुलग्याने मला सांगितलं मला सतत कोणी तर सावली घालतं आणि फायरिंग करताना
एवढं बळ येते ही सुद्धा कृपा गुरुची आहे. मला सांगाय पुढच्या तर पाय घालतो मग गुरुलाच म्हणलं काय असेल ते तुमच्याच कृपेनं होतं. असं जीवनात वाटायचं कायम ह्या गुरुशीच राहावं. ह्या गुरुशिवाय मला काय म्हणजे दुसरं सुचू नये. काय कालांतरात मला गुरु करता म्हणजे गुरुचं ज्ञान घेताच आलं नाही. गुरु मला जवळ यायचं होता पण मला घेतला नाही. गुरुचा अनुभव मी घेतला नाही. वाटायचं गुरु की आता एक गुरु केलाय की गुरु कशाला करायचा, हा एक गुरु बरा आहे. लहानपणापासून गुरु 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 मी केला तर सत्य गुरु मला का म्हणतो. तेव्हा हे गुरुच्या चरणावर आले आणि मला हे खरा गुरु कळाला. 6 महिने आमच्या घरी यायचा आणि माझ्या नाही हो जन्मात मी एक गुरु केला आहे आणि माझा गुरु ते आहे आणि बघायचं नाही. माता आणि महाराज म्हणायचे असे माझा गुरु आहे, तुम्हाला ज्ञान आहे, थोडी ना थोडी तुम्हाला माहिती आहे. आमचा गुरु तर बघून घ्या. महाराज आले का मी म्हणायचं आहे अजिबात काम करत आहे. असा गुरु असं महाराजांनी म्हणतात. माझ्या पवित्र पावन हा पदरात गुरु पडायचा होता. आणि आले आणि त्यानंतर ह्या गुरुची ताकद अशी आहे, वेगळीच नाळ आहे. ज्यावेळेस पंढरपूरची वारी करतो त्यावेळेस दर्शनामध्ये धक्क्याबुक्या देतात, पडतात आणि तोडून येतात. पण ह्या गुरुच्या चरणावर असं नाही. जर तुम्ही पडला, तुम्ही धडपडला, तुम्हाला काय व्हायला लागलं तर तुम्हाला उठवून बसवतात. तर मग गुरु तुमचं सगळं शरीर चांगलं झाल्यानंतर गुरुच्या मग तिथंच देव आहे. देव ही माणसाचाच आहे की मला कळलं लहानपणापासून एवढं केलं देव काढला असं तन ही तुझंच आहे, मन ही तुझंच आहे. ह्या गुरुच्या चरणावर आल्यामुळं दाशीचा निगेटिव्ह विचार सगळा गेला. दाशीलाही कधी तर वाटायचं कुणाचंच चांगलं होणे माझं हवं. दाशी म्हणायची म्हणजे दाशीच्या मनातून नकारात्मक ऊर्जा यायची, मनात विचार यायचा. तर दाशीला कधी तर व्हायचं घरात महाराज म्हणायचे की तुझ्या सगळं विचार बदलायला पाहिजे तर तुम्हाला होत नाही. पण दाशीच्या मनात तसा वेळ म्हणून विचार यायचा नाही. तर दाशी चिडली नाही विचार करायचे आणि समोरच्या माणसाचा राग यायचा, जरा ते बोले ना तर त्याची त्याग करायची. पण आता असं नाही. म्हणजे गुरुची पहिली माझ्यावर कृपा झाली. कोणी पण काय म्हणून मला रागच येत नाही, मला त्याला माझ्यावर बोलूच वाटत नाही, त्याच्याशी असं आगोला धरूच वाटत नाही. ही गुरुनं अशी माझी कृपा केली. आणि तसं विचार तर माझ्या मनात येत नाही. माझ्या मनात विचार का माझं मी जाणून घेतला आणि मूळ म्हणजे पहिलं जीवनाचं परिवर्तन केलं. म्हणजे माझा सगळा अहंकार काढून जोपर्यंत तुमच्या मनात मीपणा जात नाही तोपर्यंत तुम्हाला गुरु करतो. मीपणा हे तुम्ही काढलाच पाहिजे, पुसलाच पाहिजे. बघा म्हणजे मन निर्मळ निर्मळ काही करल साबण. मन जर तुमचं निर्मळ असेल तर साबणाची गरज नाही. कपडा कितीही मळलेला असेल. दाशी या खुर्चीवर बसले म्हणून काय म्हणजे दाशी समजा वर्ण जरी स्वच्छ बनवलेला सुंदर आहे आणि दाशीचं जर मन घाण असेल त्या मनात जरी दाशीच्या कचरा असेल किंवा ह्याचं नाही चांगलं व्हायचं काय असेल ते माझं चांगलं व्हायचं तो मामाला गोष्ट समुद्रात जरी गेलं तर त्याला होणार नाही. जर तुमचं भाव शुद्ध असेल तर बारडीवर पाण्यात सुद्धा गरज भाव शुद्ध ठेवा. माझ्या गुरुवर विश्वास ठेवा. माझा गुरु अशी कृपा घेऊन आला आहे. मला आज असं वाटतं की आधी निरंतर आपले नव्हे जणू त्यानं म्हटल्या महालातच गेलं तर काय अशी आज उपस्थित आहे. अशी आमची निरंतर सेवा संगत भरावी तीच आम्ही गुरुवर अर्धा मानतो. दाशी सुद्धा तुमच्यातील आहे. सांगण्याचा भाव एवढाच की ज्यावेळेस संत जनाबाईला विठ्ठलाचा असा ध्यास होता. जनाई विठ्ठलासाठी वेळ द्यायची, देवाच्या नामामध्ये दंगून जायची. तिला काय कळायचं नाही, ना दानं नीट करायचं कळायचं नाही, ना काम म्हातारे करायचं कळायचं नाही. तसा भाव जर तुम्ही ठेवला तर देव तुमची कामं करणार. देव जाणार नवे तर देव काय हवं ते देणार. पण भाव पाहिजे. ज्यावेळेस जनाईला सोळावर ठेवलं त्यानंतर सोळाचं पाणी झालं. तुमच्या माझ्या जीवनात सुखमय व्हायला किती विषय आहे. गुरुवर भाव ठेवा. मला तर दाशीला तर भाव आलेलाच आहे. दाशीच्या तर दाशीला कुठल्याही देवावर विश्वास बसण्याचा झाला. नवे तर दाशी घरातून देव एवढं सुंदर पुजायचे. दाशी मनमुक्ता देव सुद्धा पुजत नाही. उठता माझा निरंकार, बसला माझा देव, उठला माझा अंगसंग परमात्मा केला. ह्या गुरुचं बळकट मी मानलं. मला कशाची भीती नाही दाशी म्हणते. तुमच्या सुद्धा जीवनात हेच बदल व्हा. तुम्हाला असं नाही की बाबा
चाललेल्या असत्या आणि ज्यावेळेस सर चाललेले असतात त्यावेळेस हजारो पोरं सहलीला जातात आणि एक मुलगा माझ्या घरी घराण्यातला असतोय आणि ते सगळी मुलं म्हणतात मी विठ्ठलासाठी पंचपक्वान्न स्टार्ट केले आणि भरपूर पोरांची सहल पुढे आणि जे मधू नावाचा मुलगा असतो त्याच्या घरात काही नसते काय नसतंय त्यावेळेस मुलगा आईला म्हणतोय संपूर्ण सर माझ्या शाळेला चालल्या आणि मला पण जायचं आहे आणि मी काय नाही आईच्या जीवाला तर वाटते छोटी आई असत्या आणि म्हणत्या 3 दिवसाची शिळ ताक आहे विठ्ठलासाठी नेलं तर चालेल नेहरा घरात डबाही नसतोय आणि मधू नावाचा मुलगा विठ्ठलासाठी ताक तोंडात नेल्यावर चालत जायची सर देव जोपर्यंत देवापाशी चालत जातो तोपर्यंत ती ताक तोंडातच असते आणि प्रत्येक मुलगा त्याला म्हणतो तू काय आणलं विठ्ठलासाठी तू काय आणलं तर प्रत्येक सांगत असते मी विठ्ठलासाठी हे आणलंय मी विठ्ठलासाठी ते आणलंय तर तोंडात ताक घेतो आणि त्याला सगळीच ढकलतात महाग शेवटला तुझं काय नैवेद्य विठ्ठल खाणार नाही आणि आमचं नैवेद्य विठ्ठल खाणार हे मनातला अहंकार असतोय आणि ज्यावेळेस सगळी मुलं दर्शनाला जातात तेव्हा प्रत्येकाचं ताट फिरकावते आणि ह्याच्यावर नंबर ज्यावेळेस ह्याच्यावर नंबर आला आणि ह्याच्या भाव जरा बदलला मला हे जरी ताक शिळं केलं तर माझ्या पांडुरंग आंबट ताक आहे आणि पांडुरंगाला खोकला लागला माझ्या देवाचे तब्येत बिघडत ही ताक आपणच पेतोय आणि तू गडबड पेताना तोंडावर उडलेला असतंय आणि देवाचं दर्शन होतोय आणि त्यावर म्हणतोय ताक देवा मी तुमच्यासाठी ताक आणलं होतं तर तुम्हाला खोकला लागेल म्हणून केलं तर विठ्ठलाने त्याचं ताक चालून खाल्ल्याचं तोंडावर कारण त्याचा भाव शुद्ध होता म्हणून देवानं ताक चाटून तुमचा भाव शुद्ध झाल्यानंतर देव आपल्याला करत आहे बघा जिथं कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा तुमच्या समजा घरात असले ह्या ब्रह्मज्ञानावरून ह्या संगतमध्ये जर गुरुचं वर्णन केलं तर साक्षात भगवंत येतोय तुम्हाला आम्हाला दिसत नाही तर ते अंगसंग आहे त्याचं मन जिथं त्याचं मन येडवाकडं असतं जातोय आपण येडवाकडं म्हणतोय त्याचं गुणांमन जातोय त्याच्यासारखं तन मन धन त्याला घेऊन त्याचं नामच म्हणून करतोय शेवा स्मरण कोणाशी म्हणजे तुझी बोलायचं नाही कोणाशी हे म्हणायचं करायचं नाही कोणाशी तुलना करेना तर ती गुरु आपल्या संग आहे गुरुचा सुद्धा भाव तसा देवाचा सुद्धा भाव आपल्यावर बसतोय तर आपला भाव तसा पाहिजे म्हणून दाशी सुद्धा ह्या चरणापैकी दाशीला अहंकार होता आणि दाशीला सुद्धा परम म्हणजे ह्या महान संतांचं दर्शन आहे सांगायचा भाव म्हणजे कसा एका गावात दिंडी गेलेली असते आणि दिंडीमध्ये भरपूर संत असतात आणि त्यांनी सांगतात ह्या गावात पुण्यवान माणूस कोण आहे ज्यावेळेस लोक सांगतात पुण्यवान माणूस ते आजीबाई कधीच भक्ती केलेली नसतं कधीही त्यांनी भक्ती केलेली नसते आणि ते त्याचं घर धावतात आणि ते ज्यावेळेस दिंडी संत महात्मा त्याच्या दारात जातात आणि त्यांची पत्नी तुम्ही कशासाठी आहे ज्यावेळेस ती पत्नी विचारते संत लोक सांगतात आपल्या गावात सांगितलं एवढी एकच घर भक्तीचं आहे दुसरं घरच भक्ती नाही दुसरं घर म्हणजे गावात कोण भक्ती करत नाही पांडुरंगाचं नाव घेत नाही किंवा देवाचं नाव घेत नाही हे देवाशी कोणाचं नाव जोडलेलं नाही आणि ती जातात आणि ती माताजी म्हणतात आमचं तर घर असं अपवित्र आहे की आम्ही कोणाशी दान पण केलं नाही धर्म पण केलं नाही भजन पण नाही आम्ही सर्व लोक जाऊन खातोय आणि तुम्हाला आमचं घर महान संत म्हणतात आम्हाला तुमचं घर लावलंय आणि आम्हाला तुमच्या घरातच जागा पाहिजे आज आम्ही कुठं तर गेलेला असताना ती दाशी काय करते तिला महान संतांनी जागा देत्या आणि महान संत म्हणतात की बाबा तुमच्याकडं मला काहीतरी जेवण हवं आहे तर ती दाशी म्हणतात मी पवित्र बाय म्हणजे महाराज आहे आणि माझं काय जेवण तुम्हाला नको आणि तुम्हाला धान्य देते शिजवून खा जर दाशी म्हणते दाशी त्यांना धान्य देते शिजवून खाते त्याने रात्रभर मुकामला तर जागा देता का तिला त्या आजीने एक घ्या असते आता नवरा आल्यानंतर कधीच पुण्य केलेलं नाही बघ पुण्य तर माहीत नाही आता काय म्हणते कोणाचं तरी पण ते धाडसानं म्हणते हंत झोपा आणि सकाळी उठून जा निमारात्र आजीने सगळं गावाचं डोबा घेऊन आलेला असताना म्हणते त्यांना इथं कोण आहे कशाला जागा दिल्या तर ती म्हणते हे महान असे संत आहे त्यांना आपलंच घर लावलंय गावाच्या लोकांनी कुणी लावलं काय लावलं का लावलं त्यांना जागा का दिली तिरस्कार रात्रभर म्हणते ती म्हणते नाही आता म्हणजे महान संतांनी उठवायचं नाही सकाळीच त्यांनी उठून जाते
राम असं तुळशी रुपयांचं सकाळी उठल्या आणि आंघोळ पाणी करतात गायचं तयारी कर तेव्हा ते सांगतात आम्ही कुठेही गेलो तर कुठेही जाताना आम्हाला काही थोडी माहिती दान धर्म करावं भगवंताच्या दारातून दान धर्म करावं ते म्हणतोय तसं कोणालाही मी दान धर्म केलं दान धर्म हे माझ्या हाताला माहीत होतं मी सगळ्याच लोकांना मानते मी आता तुम्हाला दान धर्म करू 11 रुपये तर 11 रुपये सुद्धा नाही त्याने म्हणतात राहू दे तुझं दान धर्म पैशाचे तुला जे आता मुलगा होणार आहे ना चौथा ते मुलग्याचं नाव नारायण मग तेवढं ते बायको गाठी देणार धरते आणि तिला मुलगा होता आणि ते नाव नारायण देतं त्याचा सारखा लाडका असतो नारायण 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 त्याच्या सतत ह्या नारायणामुळं तर त्याच्या मुखात देव असतो नाहीतर त्याला देव ही माहीतच नसतोय मग ते देवाचं नाव घेतोय आणि म्हणतोय नारायण नारायण म्हणल्यावर त्याला ज्यावेळेस म्हणतो 4 मुलावर त्या पेंटर माझ्या मुलावर प्रेम करते नारायण 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 त्याला असं पाठवून गेलेलं असतं आणि ज्यावेळेस त्याला मरण येतं आहे त्यावेळेस माझा मुलगा कुठं आहे नारायण माझा मुलगा कुठं आहे नारायण 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 म्हणल्यावर त्याला यम आलेलं म्हणायचं आणि त्याला खरोखर विष्णू भगवानाचं यम येतं निघून तर मला काय म्हणायचं तुम्ही जर देवाची भक्ती केलं तर मरण तर शुद्ध आहे मरण शुद्ध आहे देवाच्या नामाने मरण शुद्ध आहे मग तुमच्या भक्तीनं का घर शुद्ध भक्तीनं घर शुद्ध होणार भक्ती केल्यामुळे अख्ख्या जीवनाचं असं कुटुंबाचं कल्याण होणार बघा तुम्ही एका पिढीनं जरी ह्या गुरुचं गुणानं घेतलं ह्या गुरुचं नामस्मरण ह्या गुरुसाठी जर एका घरातलं माणूस जरी म्हणजे एक दाशी असतो महाराज असतो ह्या गुरुच्या नामासाठी घेतलं तर अखंड पोळीचा उद्धार होतो असं तुकाराम महाराजांनी म्हणलंय पंढरी नामाचा बाजार नाम घेता होतो पोळीचा उद्धार जीवनाचा उद्धार आहे तुम्ही आम्ही सुद्धा कुठल्या तर उद्धार व्हावा म्हणून काय तर भगवंताची सेवा केल्या म्हणूनच आपल्याला ह्या गुरुच्या चरणात आम्ही बसलोय ती जागा अशीम अशा कृतीची जागा आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही ह्या गुरुच्या चरणाला आलो आहे बघा दाशी सुद्धा आता ह्या निरंतर दाशीला वाटायचं दाशीला जीवनाचं घेणार आहे दाशीच्या जीवनाचं परिवर्तन एक मिळालं आहे दाशीला कधीच वाटत नव्हतं ह्या शून्यातनं वर निघेल ह्या शून्यातनं अशी कृपा होईल ही काय तर आहे अशी दाशी म्हणून तर तसं काय नाही गुरुची जेव्हा आपण सेवा करतोय तेव्हा देव द्यायलाच बसला तर आपण घेत नाही आपलं असं वळण आहे की गुरुची जागा सोडायची म्हणत्याच कुठं तर जायचं आणि त्याचं 4 करायचं आणि ते आपल्या अंगावर घ्यायचं आणि मरता सुद्धा आपल्या जीवनात काय जर संत लोक आपला सत्तर मृत्यू आला तर गुरुचं नाम तर घेऊन आपण बघतोय एक पिढी नाही तर क्षमा असा जरी जीवाचा उद्धार होतोय काय त्यांच्या सुद्धा जन्माचा उद्धार होतोय पण जे गुरु चरणाला आला नाही त्याला साधं जन्माचा जरी आपण प्राणाचा त्याग जरी केला तर येणारा जो महात्मा आहे तुमचं आमचं दर्शन घेऊन बसणार तुमच्या आमच्या ह्या पेटाचं दर्शन घेऊनच बसणार अशी गुरुची ही संत लोकांची रीत आहे तुम्ही गुरुच केला नाही तुम्हाला गुरु आपल्याला माहीतच नाही गुरु आपण करत नाही तुमचं दर्शन सुद्धा मेल्यामध्येच येतात आपण जर ह्या संत लोकांना झालो तर आपण दर्शन म्हणजे जीवनाचं कल्याण ज्यावेळेस मरण येतं त्यावेळेस सुद्धा हे जीवनाचं साथी देतं असं दाशीला वाटतं गुरु ही साधी गोष्ट नाही गुरु चांगलाच आहे मुलगा सुद्धा असं वाटायचं दाशीला काय म्हणजे काम होणार नाही मुलगा म्हणायचा 7-8 महिने झालं तू गुरुचा भाव करत्यात गुरु म्हणत्यात गुरुविषयी तुझं भाव आहे आणि वेळोवेळी सगळी बाहेरचे पोरं म्हणजे बाहेरचे जास्त करतात आणि त्यांचं काम होणार माझं गुरु तुझं काम करणार गुरु सुद्धा मुलग्यात काम केलं त्याला सुद्धा ह्या गुरुचरणावर बसवावं दाशीला सुद्धा कायम गाय मानून बसवावं दाशीचं परिवार सुद्धा ह्या गुरुचरणाला यावं आणि तुम्ही आम्ही महासंताचं दर्शन कायम दाशीला मिळतं एवढंच दाशी